नमस्कार मंडळी, फूडीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली मसाला वांगी। त्यासाठी मी घेतले शेंगदाणे, लसूण वाटण्यासाठी, खोबरं, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता। त्याचप्रमाणे मी वांगी घेतली, जी 1-2 पाण्याने मी स्वच्छ धुतली आणि त्यानंतर त्याचे काटे काढून घेतले। वांग्याला बरेच काटे असतात। असे सगळे वांगे मी साफ करून घेतले। त्यानंतर मी एक मोठा कांदा आणि टोमॅटो हे चिरून घेतले होते। त्याचप्रमाणे आपल्याला खडे मसालेही टाकायचे। त्यात मी एक तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, एक लवंग आणि 2 मिरी घेतली। सो हे सगळा मसाला आपण वाटून घेणार आहोत। हा मसाला आपला वाटून झालेला आहे। कढईत तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये तमालपत्र, सगळे खडे मसाले टाकले। हे मिनिटभर परतवायचे आहेत। त्यांचा सुगंध खूप छान येतो आणि चवीलाही भाजी चांगली होते। त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो टाकून घेतले। तेही आपण 2 ते 3 मिनिटं परतवणार आहोत। परतवताना आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहेत, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो। तसेच बाजूला मी वांगी चिरून घेतली। दोन्ही बाजूने बरोबर मधल्यामध्ये कापून घ्यायचे आणि त्यात मी मीठ भरलं आहे, जेणेकरून वांगी काळी पडणार नाही। अशा प्रकारे मी सगळे वांगे भरून घेतले। आपलं वाटण तयार झालं आहे। वाटणी आपण टाकून घेणार आहोत। वाटण टाकल्यानंतर आपण जरा वेळ 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून हे मिश्रण शिजू देणार आहोत, जेणेकरून मसाल्याला तेल सुटेल। हे बघा, तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला शिजत आला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल तिखट आणि हा गोडा मसाला। हे असे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत छान। मी आधीपासूनच थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवर। आता हे याला थोडीशी झाकण लावून थोडंसं पाणी टाकून शिजवायचं आहे। आणि झाकण टाकल्यामुळे काय होतं की मसाला चांगला शिजतो आणि तेल सुटतं। हे बघू शकता तुम्ही किती छान तवंग आला आहे। गरम पाण्यामुळे भाज्यांना खूप चांगला तवंग येतो। कमी तेलातही भाज्या चांगल्या शिजतात आणि चवीला पण चांगल्या लागतात। इकडे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट भरून ठेवला आहे, भरून वांग्यात भरला आहे आणि तो मी ह्या मसाल्यात टाकणार आहे। अशा प्रकारे सगळे वांगे थोडे पण काळे पडलेले नाही आहेत मीठ टाकल्यामुळे। अशा प्रकारे सगळे वांगे आपण मसाला लावून घेणार आहोत वांग्यांना आणि वरतून थोडंसं गरम पाणी घालणार आहोत। आता यात थोडंसं गरम पाणी घालून आपण सुकी वांग्याची भाजी पण करू शकतो आणि थोडंसं जास्त पाणी घालून आपण याला ग्रेव्ही पण करू शकतो। जशी जशी भाजी शिजते, थंड होते, तशी थोडी ती घट्ट होते। सो आपण थोडंसं अजून पाणी घालणार आहोत, जेणेकरून वांगे व्यवस्थित शिजतील। आणि वांग्यात मसाला भरपूर वापरला आहे आपण, त्यामुळे तो सगळ्या वांग्यांना व्यवस्थित लागेल आणि भाजीही छान होईल। बघू शकता तुम्ही, वांग्यावर आपण थोडं झाकण ठेवून घेणार आहोत जरा वेळ। 2 ते 3 मिनिटं आपण त्यांना अजून थोडंसं शिजू देणार आहेत। किती छान तवंग आला आहे, तुम्ही बघू शकता। वांगे शिजलेली आहेत आपली छान आणि अतिशय सुंदर सुवास आला आहे खडे मसाले घातल्यामुळे। सो हे बघा, आपली ही मस्त भरलेली वांगे तयार झाली। 10 मिनिटात टिफिनसाठी तयार होतात। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।